शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत. अजूनही विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलं नाहीये. तुमच्या मागण्या पूर्ण होत आहेत का या अधिवेशनात? असं आहे की या सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही. हे सरकार विरोधी पक्षाचा कुठलाही मान सन्मान ठेवायला तयार नाही आणि त्यांनी लोकशाहीचा आदर म्हणून विरोधी पक्षनेत्याची निवड करावी या संदर्भात अध्यक्षांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. तो देखील ते पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळं यांच्याकडून तुम्ही कुठलीही अपेक्षा लोकशाहीच्या सन्मानाची, लोकशाही संवर्धनाची किंवा लोकशाहीच्या सन्मानाची तुम्ही करू शकत नाही. पण या अधिवेशनातून काही मिळालं विरोधकांना? काहीही मिळालं नाही. या अधिवेशनातून विरोधकांना फक्त आणि फक्त पोकळ घोषणा, खोट्या घोषणा आणि जगामध्ये आम्हीच कसे एकमेव आहोत, एकमेवा द्वितीय अशा पद्धतीचे आविर्भावातलं एखाद दुसरं भाषण यापेक्षा काहीही महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं नाही. नक्कीच आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं मिसिंग लिंकबाबत मुख्यमंत्र्यांनी काल वक्तव्य केलं, यावरून विरोधकांची नेमकी भूमिका काय? असं आहे की मुख्यमंत्र्यांचं भाषण म्हणजे विरोधकांना दम देणं. त्यांनी कुठल्याही प्रकारचा विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या चुका दाखवू नयेत आणि चुका दाखवल्या तर आम्ही काय करू अशा पद्धतीचे इशारे त्यांनी देण्याचं काम काल केलेलं आहे. खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थोडंसं संयम पाळला पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एवढा मोठं धो पाऊस आतमध्ये येतोय त्या मिसिंग लिंकमधून आणि जगामधल्या 8 देशाची तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली म्हणून सांगता. 240 किलोमीटर स्पीडनी इथं वादळ झालं तरी काही होणार नाही म्हणून सांगता आणि 70-80 ताशी किलोमीटरच्या स्पीडनी वारा झाला तर तुमचा बोगदा सगळं पाणी आणि सगळं आतमध्ये चिखल आणि माती वगैरे सगळा रोडाराडा येतो. त्याबद्दल त्यांनी प्रामाणिकपणे चूक कबूल करायला हवी होती. त्याच्याऐवजी त्यांनी विरोधकांना दम दिला. विरोधकांना दम देऊन अशा पद्धतीनं आपलं पाप लपवता येणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, काल शरद पवार साहेब आले होते आणि आघाडीत बिघाडी झाली असं आता सत्ताधारी म्हणायला लागले. सत्ताधाऱ्यांना दुसरं काही कामच राहिलेलं नाही. सत्ताधारींना आपल्या युतीमध्ये काय चाललंय ते बघा ना. रोज आघाडीकडे बघायचं तर आपल्या युतीमध्ये काय चाललंय इकडे त्यांनी लक्ष द्यावं. बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.